सावध झालो सावध झालो हरी चालो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे पळोनिया गेली झोप होते पाप आडते तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची महायोग पीठे तठे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रयहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल सावध झालो सावध झालो हरी चालो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे प्रस्तुत रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यामधील असून हा अभंग 4 चरणाचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला अशा लोकांपासून सावध करतात की ज्या गोष्टींमध्ये तुम्ही आहात त्या गोष्टींपासून तुमचं पतन होईल अशा गोष्टींपासून लांब राहा नाही जीवनामध्ये उत्थान झालं तरी चालेल पण पतन नकोय आपल्याला विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे। आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे
खरं तर हे आयोजित करण्याचं प्रमुख कारण असं आहे, कैलासवासी नामदेव भिकू जांभळे यांचाच प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण इथे श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेले आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आज हा वर्षश्राद्धाचा प्रथम पुण्यस्मरणाचा कीर्तन सोहळा इथे आयोजित केलेला आहे. तर इथं जमलेल्या सर्व माता भगिनी, सर्व ग्रामस्थ, सर्व माझे गुरुबंधू, सर्व गुणीजन वर्ग, आपणा सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल निसर्गाने माणसाला खूप अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत की ज्याचा वापर केल्यानंतर माणूस मोठा होतो. जसं की हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, विचार करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे, भावना प्रदान करण्यासाठी मन दिलेलं आहे आणि या सर्वांना एकत्रित आणण्याचं साधन म्हणजे मानवी जन्माचं शरीर दिलेलं आहे. निसर्गता माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस त्याचं शरीर चांगलं असतं, बुद्धी चांगली असते, अंतःकरण चांगलं असतं. पण वाईट एवढंच असतं की तो वाईट लोकांमध्ये राहत असतो. सर्वसामान्य घरामध्ये जन्माला येणारा कोणताही मुलगा चांगलाच असतो. आई वडील त्याला चांगले संस्कार देतात. पण दुर्भाग्य असं असतं की तो ज्यावेळेस गल्लीमध्ये जातो, गल्लीतल्या मित्रांमध्ये राहतो, जसे मित्र असतात तसा तो घडत जातो. जगद्गुरु तुकोबरा आपल्याला या गोष्टीचं भान करून देतात की ज्या गोष्टींमध्ये तुम्ही आहात त्या गोष्टींपासून तुमचं पतन होईल, अशा गोष्टींपासून लांब राहा. नाही जीवनामध्ये उत्थान झालं तरी चालेल पण पतन नकोय आपल्याला. विठ्ठल मानवी जीवनामधील सर्वात सुंदर अवस्था म्हणजे आहे त्या स्थितीपासून उंच होत जाणं, मोठं होत जाणं. माणूस जसा जसा मोठा होत जातो तसं तसं त्याचं ज्ञान, त्याचे संस्कार, त्याचे विचार हे आपोआप मोठे होत जातात. आता घर चांगलं असून जमत नाही महाराज. काही काही मुलं चांगल्या घरामध्ये जन्माला येतात पण त्या घराला कलंक लावतात. काही भाग्यवान असे असतात अत्यंत सामान्य कुळामध्ये जन्माला येतात पण त्या घराण्याचं नाव मोठं करून जातात. काही वेळेस असं पाहायला मिळतं चांगल्या शरीरामधून जन्माला येतो पण दारूच्या आहारी जाऊन, व्यसनांच्या आहारी जाऊन जर शरीराला जर याला चांगलं ठेवता आलं नाही तर मनाला आणि बुद्धीला केव्हा विचारशक्ती देऊ शकेल. त्यामुळे निसर्गाने ज्या गोष्टीचं आपल्याला दान दिलेलं आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या गोष्टी जर जीवनामध्ये आपल्याला वाढवता आल्या नाहीत तर जन्माला येऊन आपला काहीच फायदा नाही. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे मानवी जीवन जगत असताना पहिल्यांदा जीवन आपल्याला समजलं पाहिजे. जीवनच आपल्याला समजत नाही. जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर अपेक्षा कोणाकडून करावी हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. बघा, आपला स्वभाव असा असतो, आपल्याशी जो गोड बोलतो भलेही तो कपट्याने बोलत असेल, व्यवहाराने बोलत असेल, पण गोड बोलण्यावर विश्वास ठेवल्यामुळं आपलं पतन झालेलं काही वर्षानंतर आपल्या लक्षात येतं. ज्यांच्या संगतीत राहिलो, ज्यांच्या सहवासात राहिलो त्यांनीच आपल्याला दाबून टाकलं, कदाचित हे म्हातारपणामध्ये लक्षात येऊ शकतं. जर भाग्य चांगलं असेल तर, नाहीतर म्हातारपण हे असत निघून जातं. त्यामुळे ज्याच्याकडून आपण अपेक्षा करतो त्याचा अधिकार काय आहे, त्याची योग्यता काय आहे, तो जीवनामध्ये करतो काय, हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. बघा, काही काही माणसं बोलत असताना फार मोठ्या पद्धतीने बोलतात. हल्ली बाजारू साधू एवढे झालेत की प्रत्येक जण आज परमार्थावर बोलतोय, मोक्षावर बोलतोय, परब्रह्मावर बोलतोय. काही काही तर साधू असे आहेत महाराज, बोलत असताना परमार्थावर बोलतात पण संसारिकापेक्षा चांगला संसार करतात. काही माणसं बोलत असताना अत्यंत सामान्य पद्धतीने बोलतात पण संतांपेक्षा त्यांचं आचरण श्रेष्ठ असतं. काही देवाला न मानणारी देव माणसं या जगामध्ये आहेत, तर काही देवाला मानणारी पण राक्षसापेक्षा नीच पातळी गाठणारी माणसं या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता हे कसे वागतात ह्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही.
तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला सुखी व्हायचं, त्यामुळे आपण सावध झालं सावध पाहिजे. झालो, सावध 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 झालो, हो सावध झालो, 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 हो हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, जेथे वैष्णवाचे भार, जेथे वैष्णवाचे भार, जेथे वैष्णवाचे भार, जेथे वैष्णवाचे भार, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, हो जेथे वैष्णवाचे भार, जेथे वैष्णवाचे भार, जेथे वैष्णवाचे भार, जेथे वैष्णवाचे भार, हो सावध झालो, सावध झालो, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, सावध झालो, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा. आता जग कसंही असो, जगाशी काही घेणं देणं नाही आपल्याला. तुम्ही या जगामध्ये जन्माला आलेला आहात, तुमचं व्यक्तिगत जग असतं. त्या जगामध्ये भावना असतात, त्या जगामध्ये विचार असतात, त्या जगामध्ये प्रेम असतं. आई जसं शरीराला सांभाळते तसं मनाला सांभाळणारा एखादा प्रेमळ पाहिजे, बुद्धीला सांभाळणारा एखादा विचारवान माणूस जवळ पाहिजेत, हृदयामध्ये प्रेमाचा गारवा निर्माण करणारा एखादा संत जवळ पाहिजेत. पण तुम्ही फक्त एकच गोष्ट पाहता, तो म्हणजे पैसा. कारण पैशाने लवकर मान मिळतो, पैशासाठी लोक जगतात. आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो खळ असला तरी लोक त्याची सेवा करतात. अंतकरणाला न सहन होणारं बोलणं देखील सहन करून घेतात. पण साधू संत जर दोन शब्द बोलले तर त्यांच्यावर रागवतात. कारण पैशासाठी माणूस एवढ्या खालच्या पातळीला गेलेला आहे. साहेब जर ऑफिस मध्ये बोलला ना तर अंतकरणातनं रडू येतं, पण चेहरा मात्र हसरा असतो. कारण पैशासाठी माणूस एवढ्या खालच्या पातळीला गेलेला आहे की पैशाच्या अतिरिक्त दुसरा पुरुषार्थच त्याला या जगामध्ये दिसत नाही. पण संतांचा अनुभव मात्र असा आहे की पैशाशिवाय सुखी कसं व्हावं हे साधू आपल्याला जीवनामध्ये शिकवत असतो. पण दुर्भाग्य आपलं असं असतं की अशा साधू संतांच्या सानिध्यामध्येच कधी आपल्याला जाता येत नाही. कारण संसारामधली जी तज्ञ माणसं असतात ना, संध्याकाळच्या वेळेस काका कुत्र्याला घेऊन फिरायला निघतात
आणि अभिमानाने सांगतात की आम्ही कुत्र्याला घेऊन फिरायला निघालोय. पण कुत्र्याला जर विचारलं ना, कुत्रं हसत असतं. मी याला घेऊन फिरायला निघालोय. म्हणजे जी माणसं जनावरांसोबत वागतात ती माणसं साधू संतांच्या सानिध्यात केव्हा येऊ शकतात. माणसातला देव ज्यांना दिसत नाही, तर जगामध्ये देव पाहणारे जे संत आहेत त्यांचं सानिध्य या मूर्खांना केव्हा लाभेल काय माहिती. त्यामुळे निसर्गाने आपल्याला जो मानवी जन्म दिलेला आहे तो आपण कसं जगतो याच्यासाठी दिलेला नाही, तर त्याचा आपण कितपत उपयोग केलात याच्यासाठी खऱ्या अर्थानं साधूचा जन्म आहे. विठ्ठल तुम्हाला आम्हाला जे हृदय दिलेलं आहे ना, हे रस्त्यावर उभं राहून कुणालाही वाटण्याकरता दिलेलं नाही. ज्याला प्रेमाची गरज नाही त्याला सुद्धा आपण हृदय द्यायला तयार होतो. आणि उद्या जर या हृदयाला जखमा झाल्या तर दारू पिऊन गटरीत लोळतो. सर्वात मोठी मानवी जन्मातली चुकी अपेक्षा नसताना हृदय देत आहे, त्याची मागणी केली नसताना हृदय देत आहे. न पेक्षा अशी योग्यता कमवा की ज्या वेळेस तुम्ही रस्त्याने जाल हजारो लोक तुम्हाला पाहायला जमतील. हजारो लोकांनी तुमची अपेक्षा केली पाहिजेत. ही योग्यता आपल्याला मानवी जन्मामध्ये कमवता येते. अशा उच्च अधिकाराचं जीवन आपल्याला जगता येतं, पण फक्त साधू संतांचं सानिध्य आपल्याला मिळत नाही. अशा उच्च अधिकाराची लोक आपल्याला जीवनामध्ये मिळवत नाहीत. आणि जर ज्या व्यक्तीची आपण अपेक्षा करतो त्या व्यक्तीने जर आपला अस्वीकार केला तर हा मानवी जन्माचा अपमान आहे. माणूस जर आपला स्वीकार करू शकत नाही तर भगवंताने केव्हा आपला स्वीकार करावा. कारण संत सांगतात नर करणी करे तो नरका नारायण होय. हा तर माणूस घडू शकला नाही जीवनामध्ये, माणूस होऊ शकला नाही जीवनामध्ये, याच्यापेक्षा दुसरं काय पतन असू शकतं. ज्ञान किती आहे आपल्याकडे याला महत्व नाही, आपला अधिकार किती मोलाचा आहे हे फार महत्वाचं आहे. आपण प्रेम देतो समाजाला, माणसावर प्रेम करतो, पण त्यांना आपल्या प्रेमाची किती किंमत आहे याचा अंदाज आपण जीवनामध्ये कधी घेत नाही. त्यामुळे सर्वात घातक जर विषय कोणता असेल तर तो प्रेम आहे. जगद्गुरु तुकोबराय आपलं प्रेम भगवंताला अर्पण करतात. भगवंताने आपल्याला जन्माला घातलेला आहे. 1000 पट प्रेम भगवंताकडून आपल्याला मिळतं. आपल्यामध्ये गुण असो वा अवगुण असो भगवंत कधीही त्याच्यावर विचार करत नाही. पण ज्या माणसावर आपण प्रेम करतो त्या माणसाला आपल्या प्रेमाची कदर नसते. तुम्ही आम्ही फार सामान्य आहोत. नीट आहे का? नीट ही कथा आहे का? तुम्ही आम्ही फार सामान्य आहोत. 2000 वर्षापूर्वी राजा भरतृहरी अत्यंत सुंदर आणि सुव्यवस्थित कथा आहे. 4थी 5वीच्या पुस्तकामध्ये धडे शिकवले जातात की पूर्वी सूर्य एक होता, त्याच्यामध्ये स्फोट झाला, त्याचाच एक तुकडा म्हणजे चंद्र आणि दुसरा तुकडा म्हणजे पृथ्वी. हा आत्ताच्या लोकांनी लावलेला शोध नाही. ज्याचं मी जीवन चरित्र सांगतोय त्याने हा शोध लावलेला आहे. आणि शोध लावण्यापूर्वी तुमच्या माझ्यासारखा सामान्य होता. उज्जैनचा राजा होता, अतिशय महान बुद्धिमान तत्वज्ञानी माणूस. पण त्याचं त्याच्या बायकोवर एवढं प्रेम होतं, एखादा साधू संन्यासी दिसला की तो त्याची टिंगल करायचा. बघा आता नीट आहे का? एके दिवशी रस्त्याने एक धीर गंभीर पुरुष जात होते. जे साधू होते, राजा त्यांच्याकडे पाहून त्यांची टिंगल करतो. साधू ओळखतात हा एवढा हुशार बुद्धिप्रधान माणूस या संसारामध्ये कसा अडकून पडलाय. साधू काय करतात, त्यांच्या मधुकरीमध्ये त्यांना एक आंबा मिळालेला असतो, तो राजाच्या हातामध्ये देतात आणि त्याला सांगतात हा आंबा तू खा, अमर होशील. राजा विचार करतो साधूनं दिलाय लागतं, घ्यायला काय हरकत आहे. माणसं पण जीवनामध्ये एवढी विचित्र असतात ना. एखाद्या साधूनं जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करावी आणि कमवलेलं जे पुण्य आहे ते भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरण्याच्या ऐवजी साधू तुमच्या घाण संसाराला वापरेल अशी अपेक्षा का करता. आणि जर एखादा साधू असा करत असेल, तुमच्या पापांना गोंधळत असेल, तुमच्या मूर्खपणाला ज्ञान म्हणत असेल, तर त्याचाही तुमच्याकडून कुठे स्वार्थ दडलेला असतो. कुठेतरी पैसे पाहिजे असतात, देणगी पाहिजे असते. तुमचा उद्धार झाला किंवा नाही झाला त्याला काही घेणं देणं नाही, पण त्याचा फोटो तुमच्या घरामध्ये लागावा म्हणून तो चांगल्या चांगल्या लोकांना चांगलं न म्हणता वाईट लोकांना चांगलं म्हणत असतो. मुंबईमध्ये असे पुष्कळ साधू संत आहेत. मोठे मोठे पापी स्मगलर त्यांच्या पाया पडायला येतात आणि हा म्हणतो ज्या बेटा तेरा कल्याण हो. म्हणजे पाप करून कल्याण करण्याकरता हा ईश्वर थोडीच आहे. पण पाप करणाऱ्या माणसाला देखील दिलासा वाटतो की कुणीतरी परमार्थातला माणूस आपल्या पाठीमागे उभा आहे. आणि या जगाचा इतिहास असा आहे,
एखादा माणूस पुण्य करून मोठा होत असेल, ज्ञान कमवून मोठा होत असेल आणि पुढे जाऊन जर त्याचा दुरुपयोग करत असेल तर त्याचं देखील पतन होतं. तर पाप करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये केव्हा कल्याण होणार. पण हे जे साधू संत असतात हे स्वतःचं शिष्य परिवार आणि आश्रम वाढावं म्हणून भलत्याच लोकांना आशीर्वाद देत सुटतात. कारण यांच्यामध्ये दम नसतो म्हणून आशीर्वाद देत सुटतात. पण हा जो खरा साधू होता त्याला सांगतो, हा आंबा तू खा, अमर होशील. बघा आता माझ्या राजाचं त्याच्या पत्नीवर एवढं प्रेम होतं की आंबा घेतल्यानंतर त्याला असं वाटतं की हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झालो आणि उद्या माझी पत्नी जर या जगात राहिली नाही ते मी अमर होऊन काय करू. ही झाली प्रेमाची उच्च पातळी. आज फक्त लोक स्वार्थासाठी एकमेकावर प्रेम करतात, पैशासाठी प्रेम करतात. पण राजाचं त्याच्या पत्नीवर एवढं प्रेम होतं, तो विचार करतो हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झालो, माझी बायकोच जर या जगात राहिली नाही तर मी अमर होऊन काय करू. म्हणून तो आंबा राणीला देतो. आता बघा ज्या वेळेस हा आंबा राणीकडे येतो, पण दुर्भाग्य असं असतं महाराज, गेल्या 25 ते 30 वर्षात त्या राणीचं त्या राजावर कधीच प्रेम नसतं. तिचं प्रेम असतं घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसावर. बघा राणी विचार करते आंबा आल्यानंतर, हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झाले आणि उद्या घोड्याचा खरारा करणारा माणूसच जर राहिला नाही मी अमर होऊन काय करू. म्हणून तो आंबा घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाला देते. आता बघा घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाची मानसिक उंची किती असेल. एवढी मोठी राणी आपल्यावर प्रेम करते. एखादा माणूस एकनिष्ठ राहिला असता, पण सांसारिक माणसाचे हे दुर्भाग्य की माणसं माणसांवर एकनिष्ठ प्रेम करत नाही. त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाचं कधीच त्या राणीवर प्रेम नसतं. त्याचं प्रेम असतं भांडे घासणाऱ्या बाईवर. बघा म्हणजे ज्या वेळेस घोड्याचा खरारा करणारा माणूस हा दबावा खातीर प्रेम करत असतो, स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी प्रेम करत असतो, त्याचं प्रेम असतं भांडे घासणाऱ्या बाईवर. तो विचार करतो हा आंबा जर मी खाल्ला अमर झालो आणि उद्या भांडे घासणारी बाईच राहिली नाही तर मी अमरून काय करू. म्हणून तो आंबा भांडे घासणाऱ्या बाईला देतो. भांडे घासणाऱ्या बाईकडे ज्यावेळेस हा आंबा येतो, भांडे घासणारी बाई बिचारी पवित्र अंतकरणाची असते. ती विचार करते हा आंबा जर मी खाल्ला अमर झाले. आता मला सांगा मावशी, ती विचार काय करते, हा आंबा जर मी खाल्ला अमर झाली तर चंद्र सूर्य तारे असेपर्यंत तिला काय दुसरं काम भेटणार आहे का. भांडेच घासावं लागणार आहेत. न पेक्षा हा आंबा जर मी माझ्या राजाला नेऊन दिला तर राजा तरी आयुष्यभर राज्य उपभोगेल. बघा राजाकडे हा आंबा येतो. राजा विचार करतो हा आंबा तर मी राणीला दिला होता ना, हा भांडे घासणाऱ्या बाईपर्यंत कसा गेला. म्हणजे आंब्याची एवढी मोठी वाटचाल कशी झाली. म्हणून तो राणीला बोलून घेतो. राणी म्हणते सत्य जर तुमच्यापर्यंत पोहोचलाच आहे तर खरं सांगते गेल्या 25 ते 30 वर्षात मी कधीच तुमच्यावर प्रेम केलं नाही. माझ्या घरीही राज्य होतं, संपत्ती होते, एवढ्याच गोष्टी मला पाहिजे होत्या का. तुम्ही तुमच्या संपत्तीमध्ये राज्यामध्ये एवढे व्यस्त होता की तुम्हाला माझ्याकडे पाहायला सुद्धा कधी वेळ मिळाला नाही. काय वाटलं असेल त्या बिचाऱ्या राजाच्या अंतकरणाला. ज्या व्यक्तीवर आपण आयुष्यभर प्रेम करतो आणि ती व्यक्ती लास्ट आपल्याला म्हणते की माझं कधीच तुमच्यावर प्रेम नव्हतं. पण मायबापांनो जी मोठी माणसं असतात ना, ती स्वतःच्या अपयशाचा खापर कधी दुसऱ्याच्या डोक्यावर फोडत नाही. ते स्वतःचं डोकं फोडून घेत असतात, सोडून घेत असतात. राजा हुशार होता, विचार प्रधान होता, बुद्धी प्रधान होता. काहीच न बोलता स्वतःचं राज्य सोडून निघून जातो, स्वतःच्या सख्या भावाला गादीवर बसवतो. आणि एवढा मोठा राजा स्वतःची आत्मकथा रडून लेतो. धिक्कार असो त्या राणीचा, जिच्यावर गेले 25 ते 30 वर्ष मी एकनिष्ठ प्रेम करत होतो, ती मला फसवत होती. धिक्कार असो त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाचा. एवढी मोठी राणी त्याच्यावर प्रेम करत होती, तिचं प्रेम त्याला कळालं नाही. आणि धिक्कार असो माझ्या त्या ज्ञानाचा. माझ्या जवळचीच माणसं किती बदमाश होती हे सुद्धा मला ओळखता आलं नाही. काय त्या ज्ञानावर अभिमान करावा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे सर्व मी वाचलं, अनुभवलं आणि मी सावध झालो. सावध झालो, 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 सावध झालो. हरी जागरण
हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा धावत झालो हरी चालो हरी चालो जागरणा हरी चालो सावध झालो तुकाराम महाराज म्हणतात मी हरीच्या आलो जागरण. तरुणपणामध्ये सावध होणं गरजेचे. वय निघून गेल्यावर सावध होऊन काय फायदा असतो. बघा मायबापांनो तुम्हाला हात जोडून विनंती, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आपल्या मुखात घेतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण घोषणा देतो, त्या मुखानं आपण दारू प्यावी, त्या मुखानं आपण गुटखा खावं, त्या मुखानं आपण तांबूक चोळून तोंडात टाकावी. काय विचार पेरतोय आपण, विचार केला पाहिजे. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? टाकू नका स्वतःचा चुकीच्या गोष्टीमध्ये पाय. जर तुम्हाला जीवनामध्ये करता आलं चांगलं काय, तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबराय तुकोबराय छत्रपती शिवराय. चांगल्या गोष्टी करता आल्या पाहिजे महाराज. नगरला मी व्याख्यानासाठी गेलो होतो. एक तरुण मित्र माझ्याकडे आला महाराज आणि मला महाराज 2 शब्दात मला सांगा दारू किती बाद असते. मला वाटलं बरं झालं कोणाचं तरी आयुष्य सुधारलं. मी त्याला म्हणालो ये बाबा इकडे, मी तुला 2 शब्दात सांगतो दारू किती बाद असते. महाराज 2 मिनिटात मला सांगा दारू किती बाद असते. मी त्याला म्हणलो इकडे बाबा तुला 2 शब्दात सांगतो दारू किती बाद असते. मला वाटलं बरं झालं सुधारलं एखादं. मी त्याला म्हणलो तू काय कर 2 ग्लास घेऊन ये. तो म्हणला महाराज 2 ग्लास का, म्हणजे आपल्याला बसायचं नाही. म्हणलो मला नाही बसायचं, मी वारकरी संप्रदायाचं मनुष्य. 2 ग्लास घेऊन ये म्हणलो. त्याला म्हणलो एका ग्लासमध्ये दारू आण आणि दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी आण. त्याने एका ग्लासमध्ये महाराज दारू ओतली, दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी ओतलं. आता ज्या ग्लासमध्ये दारू होती मी त्याला म्हणालो ह्याच्या 4-5 किड्या मुंग्या टाक, आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्यात 4-5 किड्या मुंग्या टाक. बघा ज्या ग्लासमध्ये दारू होती त्यातल्या किड्या मुंग्या लगेच मेल्या, आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्यातल्या किड्या मुंग्या तसेच जिवंत होते. मी म्हणालो बघ बाबा दारू किती बाद असते. तो म्हणला महाराज मला समजलं. मला वाटलं बरं झालं सुधारलं, कल्याण झालं. म्हणलो बाबा तुला काय समजलं? तो म्हणाला दारू पिणं हे किड्या मुंग्यांचं काम नाही, त्याला मर्दाचंच काळीच लागतं. आता काय डोक्यात आणून घ्यायचं का महाराज? म्हणजे काय ह्यांना सांगावं आणि काय डोकं फोडून घ्यायचे तरुण मित्रांपुढे पाळी. विठ्ठल 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 आणि आईबापांनी ध्यानात घेतलं पाहिजे. दिवसभर पोराला सांगतात दारू पिऊ नये, दारू पिऊ नये. सगळ्या घरात स्टिकर लावलेले असतात महाराज. दारू पिऊ नये, व्यसन करू नये, सगळ्या घरात स्टिकर. आणि बापच पोराला संध्याकाळी सांगतो जा जरा चुलीवरून बिडी पिटून आण. म्हणजे बघा, म्हणजे बापाला तरी पोराला सांगण्याचा अधिकार आहे का? म्हणजे काय विचार पेरतोय आपण, विचार केला पाहिजे. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण घोषणा देतो, शिवाजी महाराजांचं नाव आपण आपल्या मुखात घेतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण घोषणा देतो, त्या आपल्या राजाला सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन नव्हतं. पुण्यामध्ये ज्यावेळेस लहान मानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं उडवली, त्यावेळेस त्या शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाकडे पळत आली आणि काय म्हणते पहा, ओ काफिर शिवा हमारे बेटी को उठा के लेके गए है, ओ काफिर शिवा हमारे बेटी को उठा के लेके गए है. त्यावेळेस पहा तो शाहिस्तेखान त्याच्या बहिणीला काय म्हणतो, ओ शिवा किसी की गर्दन मार सकता है, किसी की उंगलियां छाट सकता है, लेकिन किसी औरत पर हाथ नहीं डाल सकता, किसी औरत पर हाथ नहीं डाल सकता. म्हणजे बा शत्रूला देखील आपल्या राजावर विश्वास होता की हा परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणारा राजा. कल्याणच्या सुभेदाराची सून सगळ्या मावळ्या मिळून छत्रपती शिवाजी महाराजांकडे घेऊन येतात. एवढी दिसायला सुंदर होती की तिचं वर्णन केलेलं आहे. मावळ्यांना वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांपाशी ही असावी, तिचं वर्णन केलेलं आहे. एवढी दिसाय सुंदर होती.
पण छत्रपती शिवाजी महाराज तिला चुळी बांगडी करून आई म्हणून परत पाठवतात. शत्रूच्या स्त्रीकडे पण आई म्हणून पाहणारा जगात एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठल विठ्ठल ज्याने बाई मधली ताई ओळखली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याने बाई मधली मैत्रीण ओळखली तो राधेचा श्याम झाला. ज्याने बाई मधली पत्नी ओळखली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याने बाई मधली आई ओळखली तो जिजाऊंचा शिवबा झाला. विठ्ठल विठ्ठल आता कीर्तनात गप बसायचं नाही कोणी. मी जी प्रश्न विचारतो त्याची उत्तर द्यायची, पटापटा बोलायचं. मला गप बसले लोक आवडत नाहीत. मावशांनो सगळ्यांनी तयार राहा. आता संसारातल्या प्रत्येक माणसाचा अनुभव सारखाच आहे का? बोला, आहे का सारखा? आता एकाच घरात जर 10-12 लोक असली सगळ्याचा अनुभव एकच आहे का? बोला ना. नाही. आता ह्याला जर हे आवडत असलं त्याला ते आवडतं. बरं लय लांबचं जाऊ द्या, नवरा बायकोचा अनुभव सारखा आहे का? नाही. नवऱ्याला जर चहा आवडला तर बायकोला काय आवडते? बोला बोला, मागून आवाज आहे नाही. कॉफी. नवऱ्याला जर गोड आवडत असलं तर बायकोला कसं आवडतं? तिखट. बर. आता नवऱ्याला जर हे आवडत असलं तर बायकोला ते आवडतं. म्हणजे अनुभव कसा आहे? वेगळं वेगळं. आता नीट आहे का? एकदा नवरा जातो संभाजीनगरला आणि बायकोसाठी छान 2000 रुपयाची साडी घेऊन येतो. आणि आल्यानंतर बायकोला म्हणतो बघ किती चांगली साडी तुझ्यासाठी आणली. बायको म्हणते काय कलर आणलाय? पहिली साडी ती परत द्या, पैसे परत घेऊन ये. बिचारा गप गुमानी जातो दुकानात. दुकानदाराला साडी परत देतो आणि पैसे घेतो. बरं ठीक आहे. परत एक दिवस नवरा जातो संभाजीनगरला आणि बायकोसाठी 3 ते 4 हजार रुपयाचा महाराज चॉकलेटी कलरचा ब्रँडेड बाटा कंपनीचा बूट घेऊन येतो. आणि आल्यानंतर बायकोला म्हणतो बघ किती चांगला बूट तुझ्यासाठी आणलाय. बायको म्हणते काय ह्या वयात तुम्हाला पोर पण आले? हा, ह्या वयात कुठं मला चॉकलेटी कलरचा बूट शोभत असतो? पहिला बूट देऊन या पैसे परत घे. बिचारा जातो, बूट परत देतो आणि पैसे परत घेतो. दुकानदार म्हणतो का हो साहेब एवढा चांगला बूट तुमच्यासाठी आणला, का परत देताय? अहो तो म्हणतो आमच्या बायकोलाच आवडत नाही तर ठेवून काय करू. बरं धर म्हणतो बा तुझे पैसे परत धर आणि बूट परत घेतो. 6 महिन्याने महाराज तो माणूस त्याच दुकानात जातो आणि त्या दुकानदाराला म्हणतो बूट आहे का विकला हो? तो म्हणतो आहे ना राव. अहो एवढा चांगला बूट कोण घेत असतोय? मला धराई पैसे आणि बूट परत द्या. दुकानदाराला आश्चर्य वाटतं काय ह्यांच्या बायकोची आवड बदलली काय? दुकानदार म्हणतो का हो तुमच्या बायकोची आवड बदलली का? नाही नाही म्हणतो आवड नाही बदलली बायकोची, ह्यावेळेस बायकोच बदलली. विठ्ठल म्हणजे संसारातल्या प्रत्येक माणसाचा अनुभव कसा आहे? वेगळा वेगळा आहे. आता उदाहरण घ्या. उदाहरण सांगतो, लय टेन्शन घेऊ नका. उदाहरण सांगतो. एकदा काय होतं, नवऱ्याला असती पुस्तक वाचायची महाराज आवड आणि बायकोला असती टीव्ही पाहिजे आवड. नवरा 24 तास पुस्तक 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 घेऊन बसलेला असतो. बायको म्हणते काय त्या सारखं पुस्तकात तोंड घातलेलं असतं, जरा घरात आमच्याकडे बघावं, घरात वस्तू आहेत त्यांच्याकडे बघावं, काय सारखं पुस्तक पुस्तक घेऊन बसलेलं असते. एक दिवस वैतकते महाराज बायको आणि बायको म्हणते बया मला तर असं वाटतं पुस्तक झालं असतं तरी चांगलं झालं असतं, निदान माझ्याकडे बघत तरी बसला असता. तो म्हणतो तू पुस्तक व्हायच्या भानगडीत पडू नको. मग ती म्हणते काय हो? अरे तू कॅलेंडर हो. पुस्तक होऊन माझ्या मुळा बसण्यापेक्षा कॅलेंडर वर्षाला बदलत तरी तू कॅलेंडर हो. विठ्ठल विठ्ठल म्हणजे पहा मला काय सांगायचे, प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळे आहे, आवड वेगवेगळी आहे. तुकाराम महाराज म्हणतात या जगाला ज्ञान देण्यासाठी, जगाला मार्गदर्शन करण्यासाठी अनुभव महत्वाचा आहे. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दांचे गौरव काम. अनुभव आले अलगा अनुभव आले अलगा अनुभव आले अलगा अनुभव आले अनुभव आले अलगा
काय म्हणतात, या जगाला मार्गदर्शन करण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी अनुभव महत्वाचा आहे. आता बघा उदाहरण पहा, उदाहरण देतो नीट आहे का. एकदा काय होतं, एका मुलीचं नवीनच लग्न झालेलं असतं महाराज, आणि नवीनच ती सासरला नांदाय निघालेली आहे. तिची आई म्हणते पुरी जरा इकडे ग. ती म्हणते बोल नाही, आता तू नवीनच नांदायला निघालेली आहे, उद्या सासू तुला असं म्हणाली, हे काम सुनबाई असं करतात का, असं करायचं असतं, हे तसं करतात का, तसं करायचं असतं. जर ओरडली रागवली काही झालं तर तिला फक्त एवढंच म्हणायचं, अगदी बरोबर आहे आत्या, तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे, तसंच होईल. एवढंच तिने पाठ केलेलं होतं. बघा पोपट पंची ज्ञान आणि अनुभवाचं ज्ञान यातला फरक समजून तिने काय पाठ केलेलं असतं, अगदी बरोबर आहे आत्या, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, तसंच होईल. एवढंच तिने पाठ केलेलं होतं. बघा एकदा काय होतं, सासूबाई म्हणते सुनबाई हे काम असं करतात का, असं करायचं असतं. ती म्हणते अगदी बरोबर आहे आत्या, तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे, तसंच होईल. एकदा भाजी जरा चुकीची होती, सासूबाई म्हणते सुनबाई ही भाजी अशी करतात का, अशी करायची. ती म्हणते अगदी बरोबर आहे त्या, तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे, तसंच होईल. 6 महिन्याने म्हातारी पडते आजारी, तिला होतो चिकनगुन्या, धड तिचा हात सरळ होत नाहीत आणि पायी सरळ होत नाहीत. म्हातारी म्हणते होय ग सुनबाई. ती म्हणते बोला ना त्या. ती म्हणते आता मला नाही वाटत ह्या दुखण्यातनं मी बरी होईल, मला असं वाटतं असं ताटून पडण्यापेक्षा वाटतं विष प्यावं आणि मरून जावं. ती म्हणते अगदी बरोबर आहे ते, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे आणि तसंच होईल. अरे पण इथं म्हणायचं नव्हतं ते, विठ्ठल ढाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा कुठं काय म्हणायचं ह्याचीच अक्कल नाही, याला काय म्हणायचं पाठ केलेलं नाही. पोपट पंची ज्ञान, अनुभवाचं ज्ञान आहे काही नाही. आता बघा उदाहरण देतो, दुसरं उदाहरण नीट आहे का शांत चित्ताने. बघा एक माणूस शेजारच्या घरामध्ये चोरी करतो आणि शेजारचा माणूस त्याच्यावर केस करतो. आता हे माणूस वकिलाकडे जातो आणि वकिलाला म्हणतो वकील साहेब त्या शेजारच्या माणसाने मी त्याच्या घरात चोरी केली आहे खरंय, पण त्याने माझ्यावर केस केली. वकील म्हणतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, मी तुला सही सलामत बाहेर काढतो, फक्त तू कोर्टामध्ये गुन्हा कबूल करायचा नाही. ते म्हणते बरोबर चालेल. मी सांगतो तेवढंच म्हणायचं. कोर्टात काही जरी विचारलं तर एवढंच म्हणायचं नाही ना साहेब. काय काय म्हणायचं, नाही ना साहेब. एवढंच पाठ केलेलं होतं. कोर्टात जातो, कोर्टात गेल्यानंतर त्याला पहिला प्रश्न विचारतो, तुम्ही शेजारच्या घराचं कुलूप तोडलं? ते म्हणतो नाही ना साहेब. तुम्ही शेजारच्या घरामधले कपडे लांबपास केले? ते म्हणतो नाही ना साहेब. ते म्हणतो शेजारच्या चिदूरमधले सोनं दागिनं पैसे लांबपास केलं? नाही ना साहेब. ते म्हणतो नाही ना साहेब. आणि लास्ट त्याला प्रश्न विचारतो, आता इथं कोर्टात तुम्ही जे बोलताय ते सगळं खरं बोलताय का? ते म्हणतो नाही ना साहेब. अरे पण हिथं म्हणायचं नव्हतं ते, विठ्ठल ढाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे बघा कुठं काय म्हणायचं ह्याचीच अक्कल नाही, याला म्हणायचं पोपट पंची ज्ञान. आता बघा आष्टीला एक माणूस पोपट विकायला आलता आणि गर्दी जमली होती, सगळी माणसं त्याच्या भोवती जमली. गर्दीतनं आवाज आला 500 रुपये, इकडून आवाज आला 1000 रुपये, इकडून आवाज आला 2000 रुपये, इकडून आवाज आला 3000 रुपये, इकडून आवाज आला 4000 रुपये, गर्दीतनं आवाज आला 5000 रुपये, इकडून आवाज आला 6000 रुपये. बघा 6000चा ज्यांनी वार केलता ना 5000चा तो ग बसला. 6000चा ज्याने वार केलता त्याला पोपट विकत घ्यावा लागला, नाही इलाजाने. आता 5000चा वार झाला, याने 6000च केला. आता पोपट मालकाला पैसे देताना पैसे दिले आणि पोपटाला घेऊन घरी निघाला. आता बघा पोपटाला घेऊन घरी निघाला त्यावेळेस पोपटाच्या डोक्यावरून हात फिरवला, बाबा 6000 रुपये देऊन तुला विकत घेतलाय, तुला बोलता येतं का? तो म्हणला साहेब अहो म्हणला 5000पर्यंत माझी बोली मीच लावित होतो. म्हणजे 5000पर्यंत पोपटच बोलत होता, म्हणजे 5000पर्यंत त्याला बोलायला शिकवलेलं होतं. याला म्हणतात पोपट पंची ज्ञान. विठ्ठल दुसरा सावध होण्याचं ठिकाण आणि काळ याला देखील फार महत्व आहे. म्हातारपणामध्ये लोक सावध होतात. आता म्हातारपणामध्ये सावध होऊन काय फायदा असतो? शरीरामध्ये कस राहिलेला नसतो. आपलं शरीर जर आपल्याला धोका देतं तर लोक तर धोका देणारच. म्हातारपणामध्ये आपलं रक्त बदलतं. आपली मुलं आपल्यावर प्रेम करत नाहीत. ज्यांच्यासाठी आपण तारुण्य खर्च केलं ते, जिच्या सुखासाठी आपण रात्रंदिवस कष्ट केलं
ती पत्नी देखील आपल्या बरोबर गोड बोलत नाही. आणि स्त्रियांचं देखील दुर्भाग्य असतं, फक्त पुरुषांचंच म्हातारपण वाईट असतं असं नाही. 25 वर्ष आई आपल्या मुलावर प्रेम करते. 25व्या वर्षी मुलाचं लग्न होतं. 4 तांदूळ डोक्यावर पडतात. आता तांदळाचा प्रभाव किती मोठा असतो पहा. दुसऱ्या दिवशीपासून त्याचं डोकं बदलतं. तांदूळ डोक्यावर पडल्यानंतर डोकं बदलतं, याला संसार म्हणतात. आणि हे जर कर्तव्य कर्म आईने केलं असतं तर दुसऱ्या दिवशीपासून सुनं बरोबर भांडणं झाली नसती. पण या गोष्टी जीवनामध्ये आपल्याला समजत नाहीत. आणि हे सांगणारे जे साधू संत आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये कधी आपण जात नाही. त्यामुळे जगाने जर आपल्यावर प्रेम करावंसं वाटत असेल तर अधिकार कमवा, योग्यता कमवा. माणसाने जर आपल्यावर प्रेम करावंसं वाटत असेल तर भगवंताबरोबर आपलं प्रेम ठेवा. कारण जनाबाई खूप सुंदर सांगतात, देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. भगवंतानी जर आपल्यावर प्रेम केलं ना, जग आपोआप प्रेम करेल. पण अधिकार नसताना प्रेमाची अपेक्षा करू नका. भारतीय संस्कृतीमध्ये 4 गोष्टींना अतिशय महत्व आहे. त्या गादीवर बसून मिळत नाहीत. त्याला पुरुषार्थ असा शब्द आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. गादीवर बसून धर्म होत नाही. मंदिरामध्ये जाऊन पैसे कमवले जात नाहीत. संसारामध्ये विरक्त होऊन कामाची तृप्ती होत नाही. आणि लोकांतात राहून मोक्ष कधी मिळत नाही. या विरोधामधल्या घटना आहेत. मोक्षावर व्याख्यान देणं वेगळं आणि मोक्ष मिळवणं वेगळं. कामावर विरक्तीचं बोलणं वेगळं आणि अंतकरणामधनं काम जाणं वेगळं. ज्ञानोबराय सांगतात, साधूच्या अंतकरणामधला काम आपोआप निघून जातो. तो काम सर्वता जाई, जयाचे आत्मसंतोषी मन राही, तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे. आणि तुकाराम महाराज सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. 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 काम क्रोध केले घर रीते. 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 येणे सोसे म्हण झाले हाव भरे. येणे सोसे म्हण झाले हाव भरे. काम क्रोध केले घर रीते. 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 येणे दोष म्हणे झाले हाव भय. येणे दोष म्हणे झाले हाव भय. तुका म्हणे देव भरिला विठ्ठले. काम क्रोध केले घर रीते. काम क्रोध केले घर रीते. घर रीते. काम क्रोध केले घर रीते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. काम क्रोध केले घर रीते. काम क्रोध केले घर रीते. काम क्रोध केले घर रीते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीती. याला म्हणतात मोक्षाच्या दिशेने चालणारा साधक. तुम्ही आम्ही मोक्षावर बोलतो, देवावर बोलतो, पण अज्ञानी लोकांमधले महाराज असतो. ज्यांनी कधी अध्यात्म ऐकलेलं नाही अशा लोकांना एकत्रित करून संत झाल्याचा आपल्याला भास होतो. अशा लोकांना अध्यात्म सांगून आपण दार्शनिक होत नाही, आपण व्यास होत नाही, आपण शंकराचार्य होत नाही.
हे सुद्धा याला कळत नाही. आणि हा देखील भ्रमात असतो की अशा लोकांकडून मोक्षाची अपेक्षा करतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा तू मला भेट अथवा भेटू नकोस, पण असले साधू संत माझ्या जीवनामध्ये नकोत. म्हणून म्हणतात मी सावध झालो. विठ्ठल ढाला 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 ढाला. आणि बघा, तरुणपणामध्ये सावध होणं फार गरजेचं आहे. तारुण्य हे निसर्गाने दिलेलं दान आहे. तरुणपणामध्ये बरबादही होता येतं आणि श्रीमंतही होता येतं. आता बघा, म्हातारपण म्हणजे काय इथं बसलेले नाही का? म्हातारपण म्हणजे काय? तरुणपणामध्ये तुम्ही जे पेरलंय ते उपभोगण्याचा काळ म्हणजे म्हातारपण. आता तरुणपणामध्ये जर पैसे कमवले असतील तर म्हातारपणामध्ये आरामात जगता येईल. तरुणपणामध्ये जर ज्ञान कमवलं असेल तर म्हातारपणी हसत जाईल. आणि तरुणपणामध्ये काहीच केलं नसेल तर म्हातारपणी हे शिव्या खात जाईल. पण जगणं तर भागच आहे. त्यामुळे सावध होण्याचा काळ हा तरुणपण आहे. आणि बघा, या भारताचा इतिहास असा आहे, जो म्हातारपणी परमार्थाला लागला आणि त्याला देव मिळाला असा अपवादात्मक सुद्धा इतिहास नाही. म्हणजे म्हाताऱ्या माणसांवर काय आक्षेप आहे? महाराज आला, म्हाताऱ्या माणसांची पार तासून गेला, असं मुडदा आलता, मस्त म्हाताऱ्यांवरच बोलून गेला. पण खरं सांगतोय, या भारताचा इतिहास असा आहे की जो म्हातारपणी परमार्थाला लागला आणि त्याला देव मिळाला असा अपवादात्मक सुद्धा इतिहास नाही. म्हणजे वृद्ध माणसांवर काही आक्षेप आहे असं नाही. कारण तुकाराम महाराज सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात, कडूपण गेले, पिकलिया सेंद, पिकलिया सेंद, पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद, कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद, पिकलिया सेंद, पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले. क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, काम क्रोध, काम क्रोध, काम क्रोध निमाले ठाईचे, काम क्रोध निमाले ठाईचे, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे. पिकलिया शेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंग.
शेंदाड जर पिकला ना तर त्याचा वरचा रंग बदलतो ना आतला कडवटपणा निघून जातो. तसं ज्या साधकाने तरुणपणामध्ये परमार्थ केला आज्ञान रूपी आतला कडवटपणा निघून जातो, वरच्या कातडीचा रंग बदलतो, चमक येते, याला परमार्थ म्हणतात. तरुणपणामध्ये या जगाचा स्वभाव आपल्याला समजला पाहिजे आणि हे सांगणारे फक्त संत असतात. ज्या जगातील लोकांवर आपण विश्वास ठेवतो त्या लोकांची काय अवस्था हे ज्ञानोबराय सांगतात. जे लोकींचा चंद्र क्षयरोगी जेथे उदया होय असता लागी. सूर्याला रोज उगवावं लागतं आणि अस्त व्हावं लागतं. दुःख लेवून सुखाची अंगी सळीत जगाती. दुःखाने सुखाचा शर्ट घातलेला आहे आणि समोरच्या माणसाला असं वाटतं की सुख आपल्या दिशेने येते पण खऱ्या अर्थानं ते आलेलं असतं दुःख. म्हणून सावध व्हा. विठ्ठल विठ्ठल आणि सावध व्हा या शब्दाचा अर्थ एवढाच नाही. परमार्थ करत असताना कधी कधी अपयश येण्याची शक्यता असते. प्रत्येकच माणूस परमार्थामध्ये सफल होतो असं नाही. साप चावला म्हणून गारुडी कधी साप पाळणं बंद करत नाही. तसं भिकारी आपल्या दारामध्ये भीक मागायला आला म्हणून कोणी घरामध्ये अन्न शिजवणं बंद करत नाही. तसं संसार हा दुःखमय आहे, दुःख रूप आहे. हे ऐकल्यानंतर समजल्यानंतर इथं बसलेलं कोणी कोणी संसार बंद केला हातवर करा. मग तसं देव मिळत नाही म्हणून परमार्थ का बंद करावा हा विषय जीवनामधला नसावा. कारण आज ना उद्या ती शक्यता असते आणि ज्यांना ज्यांना देव मिळालाय तीच माणसं देव स्वरूपाने भगवंत स्वरूप झालेले आहेत. ज्ञानोबराय तुकोबराय. म्हणून देव मिळत नाही म्हणून परमार्थ बंद करावा हा विषय जीवनामधला नसावा. आणि दुसरा महत्वाचा विषय इतकाच संसार करा की ज्याच्यामध्ये प्रसन्नता असेल. इतका जास्त पण कमवू नका की सर्वजण तुम्हाला लुटायला पाहतील. जगद्गुरु तुकोबराय खूप छान सांगतात, इतका जास्त पण कमवू नका की चोर तुमच्या पाठीमागे लागतील आणि एवढं कमी पण कमवू नका की घरामध्ये खायला काही नसेल. हिंदी मधला एक संत फार सुंदर पद्धतीने मांडणी करतो. साई इतना दीजिए जहां में कुटुंब समाई. भगवंता मला एवढंच दे की ज्याच्यामध्ये माझं कुटुंब समावेल. मैं भी भूका न रहू ना साधू भूका जाई. मी पण उपाशी राहू नये आणि साधू पण उपाशी जाऊ नये. रावणाच्या संपत्तीचं काय झालं महाराज? कमवलं कमवलं जगाला लुटून आणलं आणि शेवटी त्यालाच लोकांनी लुटलं. रावणाच्या बाबतीत तर काय सांगावं महाराज. जगद्गुरु तुकोबराय कोणाच्याच घराचं वर्णन करत नाहीत बरं का, फक्त रावणाच्या घराचं वर्णन करतात. थे काशाने तांब्याची कोटी घर जेथे काशाने तांब्या कोटी घर जेथे काशाने तांब्याची कोटी घर जेथे काशाने तांब्याची कोटी घर जेथे काशाने तांब्याची कोटी घर जेथे काशाने कोटी घर जेथे काशाने तांब्याची कोटी घर जेथे काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची सप कोटी शुद्ध कांचनाची सप कोटी कोटी घर जेथे काशाने तांब्याची कोटी घर जेथे काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी शुद्ध कांचनाची सप्त कोटी कोटी घर जेथे कोटी घर जेथे कोटी घर जेथे काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी शुद्ध कांचनाची सप्त कोटी शुद्ध कांचनाची सप्त कोटी शुद्ध कांचनाची सप्त कोटी कोटी घरे ते काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. सोन्याची घरं होती महाराज. ज्याची घरं सोन्याची होती
त्या रावणाला समाधान मिळालं नाही आणि तोळा दोन तोळ बोटात घालून कसं समाधान मिळणार आहे आपल्याला? कसं शक्य आहे? सोनं हे खऱ्या अर्थानं सोनं नाही, तर तारुण्य हे खऱ्या अर्थानं सोनं आहे. ते कुणाच्या पाठीमागं पळण्यात बर्बाद करू नका. रस्त्यावर उभं राहून ते बर्बाद करू नका. कर्तृत्व शक्ती जागी करा आणि पुरुषार्थ प्रधान जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि जेवढे महान संत या जगामध्ये झालेले आहेत त्यांचं आयुष्य हे तरुणपणातलंच आहे. भगवान श्री ज्ञानोबराय 22 वर्ष, 32 वर्ष भगवान श्री आद्य शंकराचार्य, 39 वर्ष स्वामी विवेकानंद आणि 42 वर्ष जगद्गुरु तुकोबराय. हा शेवटचा इतिहास आहे. तुका झालाचे त्याच्यानंतर जे साधू संत झाले ते आपल्याला साधू संत वाटतात. त्यांना साधुत्व कधी मिळालं हा देखील नंतरचा विषय आहे. ते आपल्याला चांगलं म्हणतात म्हणून आपण त्यांना साधू म्हणतो. खरं तर जीवनामध्ये आपल्याला कोण वाईटच वाटत नाही जोपर्यंत समोरचा आपल्याला धोका देत नाही तोपर्यंत. कारण आपली दृष्टी निर्मळ असते, समोरच्याचं अंतःकरण आपल्या लक्षात येत नाही आणि हे कळण्यासाठी खऱ्या अर्थानं साधूकडे जावं लागतं. पण दुर्भाग्य आपलं असं असतं, आपलं अज्ञानी पण चांगलं, पण जर ज्ञानी झालो आपल्याला असं वाटत असेल तर त्याच्यासारखा मार आणि त्याच्यासारखा अहंकार या जगात दुसरा कोणताच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा नीट आहे का? अहंकार झाल्यानंतर काय असतं? एक आंधळ, बघा नीट आहे का ही कथा? नीट आहे का? एक आंधळ रोज मंदिराच्या दरवाज्यावरून भीक मागायचं. एक आंधळ रोज मंदिराच्या दरवाज्यावरून भीक मागायचं. अमावस्याच्या रात्री आणि पावसाच्या ढगाळ रात्री ते आंधळ घाबरत घाबरत घरी निघालं होतं. रोज खाली मान घालून जाणार आंधळ त्या दिवशी घाबरत घाबरत घरी निघालं. एका साधूला त्याच्यावर दया आली. साधूला असं वाटलं की डोळस माणसाला काही दिसत नाही अशी रात्र आहे, बिचारी आंधळ्याला काय दिसेल, म्हणून साधूने त्याला एक कंदील दिला. काय दिला? कंदील. बघा तुम्हाला आम्हाला जसं हसू येतं तसं आंधळ्याला देखील हसू आलं. आंधळा म्हणालं रात्र जरी भयंकर असली किंवा साधी असली तर मला या कंदिलाचा काय उपयोग आहे, मी आंधळा आहे. अरे तो म्हणाला बाबा माझ्यावर तरी विश्वास ठेव, मी साधू आहे म्हणून. बाबा रात्र जरी भयंकर असली किंवा साधी असली आणि तू जरी आंधळा असला तर मी तुला कंदील का दिला नीट ऐक. दुसरा माणूस येऊन तुला धडकू नये म्हणून मी तुला हा कंदील दिलाय. बघा रोज खाली मान घालून जाणार आंधळ कंदील हातात आल्यानंतर छाती पुढे काढून चालायला लागलं. त्याला असं वाटलं आज आपल्याला कोणी धडकणारच नाही. बघा थोडं पुढे गेलं की दुसरा माणूस येऊन त्याला धडकला. आंधळ गट्टीमध्ये पडलं आणि कंदील एका बाजूला पडला. रोज शिव्या देत नव्हतं पण आज शिव्या द्यायला लागलं. म्हणजे बघा गरिबीमध्ये माणसं कधी शिव्या देत नाही. थोडा पैसा आला, थोडं ज्ञान आलं की माणसं शिव्या देतात. गरीब माणूस कधी तक्रार करत नाही की संसार आमच्या अनुरूप नाही. श्रीमंत माणसं तक्रार करतात की संसार आमच्या अनुरूप नाही. सुशिक्षित माणसं तक्रार करतात की संसार आमच्या अनुरूप नाही. म्हणजे कंदील हातात आला म्हणजे आपल्याला डोळस पण आला असा अर्थ होतो का? नाही. आपण हुशार झालो असा अर्थ होतो का? नाही. ज्या वेळेस आंधळ्या माणसाने शिवे द्यायला सुरुवात केली त्यावेळेस डोळस माणसाने त्याला विचारलं का रे बाबा रोज धडकत होतास पण शिवे देत नव्हतास, आज का शिवे देतोय? तो म्हणाला आज माझ्या हातामध्ये कंदील होता. डोळस माणूस त्याला म्हणतो तुझ्या हातामध्ये कंदील होता असं मी गृहीत धरतो, पण तो कंदील विझलेला होता हे तुला माहित नाही, हे तुझं दुर्भाग्य. म्हणजे बघा ज्या ज्ञानावर आपण विश्वास ठेवतो ते पुस्तकातलं ज्ञान आहे, जीवन जगण्याचं ज्ञान आहे का? ज्या ज्ञानावर आपण विश्वास ठेवतो ते पोट भरण्याचं ज्ञान आहे, आनंदाचं ज्ञान आहे का? आनंदाचं ज्ञान फक्त साधू संतांकडे असतं. ऐकलं तरी आनंद वाटतो पण ते ऐकण्याचा सावध होण्याचा आपण कधी प्रयत्न करत नाही. विठ्ठल 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 24 गुरूंपैकी श्री दत्त गुरूंच्या जीवनातला हा सुंदर प्रसंग आहे. एका पक्षाच्या तोंडामध्ये मासाचा तुकडा होता. सगळे पक्षी त्याच्यावर तुटून पडतात. त्या पक्षाच्या लक्षात येतं की हे सर्व पक्षी माझे मित्र होते पण तुकडा आल्याबरोबर माझ्यावर तुटून पडले.
न पेक्षा हा तुकडा सोडलेला बरा. आणि वृक्षावर जाऊन त्यांच्याकडे पाहून हसायला लागला. अर्थात साधू संतांचं जीवन हे मुक्त झालेलं आहे. आतापर्यंत ऐकलेलं आहे का कोणत्या साधूचा खून झाला ज्याला देव मिळालेला आहे, ज्याला चांगली पत्नी मिळालेली आहे, ज्याला चांगला पैसा मिळालेला आहे, ज्याला चांगलं पैसे कमवण्याचं ज्ञान मिळालेलं आहे, अशाच लोकांचे खून झालेले आहेत. म्हणजे जास्त लोक या जगामध्ये आपले वैरी होतील अशा गोष्टी आपण जवळ करत जातो, पण जग आपलं मित्र होईल अशा गोष्टी जीवनामध्ये आपण कधी जवळ करत नाही. ही सावधगिरी आपल्या जीवनामध्ये येत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी खूप भाग्यवान आहे की मी हरीचा आलो जागरण. म्हणजे जिथं साधू संतांचं सानिध्य आहे तिथं हरीचं जागरण असतं. आणि तिथं जो माणूस साधूच्या सहवासात येतो त्याच्यासारखा भाग्यवान माणूस या जगात दुसरा ठरत नाही. त्याच्यावर माणसंच काय जनावर देखील प्रेम करायला लागतात. विठ्ठल विठ्ठल. बघा, ज्या वेळेस एखादा माणूस साधूच्या सहवासात येतो त्याच्यावर माणसंच काय जनावर देखील प्रेम करायला लागतात. याचा पुरावा मी तुम्हाला देतो. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या सानिध्यात आले त्यांच्यावर माणसंच काय जनावर देखील प्रेम करायला लागली. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा कशी होती हे जर पाहायचं असेल तर एकदा रायगडावरती गेलं पाहिजे. रायगडावरती गेल्यानंतर आपल्याला समजतं की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा कशी होती. आम्ही ज्यावेळेस रायगडाच्या परिसरामध्ये कीर्तनासाठी गेलो, दुसऱ्या दिवशी रायगड पाहण्यासाठी गेलो. कैदी कुठं असावेत, मंत्रिमंडळाचं निवासस्थान कुठं असावं, आणि सभा मंडप तर एवढा विशेष होता. सभा मंडपामध्ये कुठे जरी काही बोललं तर ते सिंहासनाजवळ ऐकू येत होतं. अशा विशिष्ट प्रकारची रचना त्या सभा मंडपाची आणि सिंहासनाची केलेली होती. आणि हे सर्व पाहत असताना आम्ही ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ गेलो, त्यांच्या समाधीजवळ एका कुत्र्याची समाधी आहे. तिथं गेल्यानंतर सुंदर इतिहास ऐकायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंतिम 7 वर्ष रायगडावरती गेले. विंचू काट्यामध्ये फिरता यावं म्हणून एका कुत्र्याला जवळ केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम त्या कुत्र्याला मिळालं. आणि ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालं, अंत यात्रा निघाली, संपूर्ण महाराष्ट्र रडत होता. हजारो लोक रायगडावरती जमले होते. चंदनाच्या लाकडामध्ये असा पार्थिव देह ठेवण्यात आला, अग्नी संस्कार देण्यात आला. त्या जळत्या चितेमध्ये त्या कुत्र्याने उडी टाकली. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला सर्वात मोठा चमत्काराचा विषय समजतात. माणसं आपल्यावर प्रेम करत नाहीत, पण एका जनावराने त्यात उडी टाकली. माणसं आपल्याला जनावर समजतात, हे आपल्या जीवनातलं दुर्भाग्य. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमामुळे त्या कुत्र्याने त्यात उडी टाकली. याला म्हणतात मरावे परी कीर्ती. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सरे. उत्तम जीव गिरदे मागे मागे, उत्तम तीव्र कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे. उत्तम जीव गिरदे मागे, उत्तम जीव कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे, म्हणे का मरणाची सरे. तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे. उत्तम जीव
चूर गिरते मागे मागे उत्तम चूर कीर्ती मागे तुकावले कारती सरे तुकावले कारती सरे उत्तम चूर कीर्ती मागे कीर्ती एक राजा होऊन गेला. त्या राजाचं उलट नाव जरी केलं तर अखंड आयुष्य तो राजा जीवाशी केला. तो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेला. इराण इराक मधून सिद्धी यायचे, कोकणात शिरायचे आणि कोकणातल्या आया बहिणींना घेऊन पळून जायची. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना समजली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की सिद्धींचा बंदोबस्त करायचा आणि कोकणात समुद्राच्या किनारी एक किल्ला बांधायचा ठरलं. सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं आणि ज्या वेळेस सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं त्यावेळेस महाराष्ट्राचे चीफ इंजिनियर होते हिरोजी इंदुलकर. हिरोजी इंदुलकरांना ते बांधकाम देण्यात आलं आणि त्याच वेळेस महाराजांना आग्र्याला जावं लागलं. किल्ल्याच्या बांधकामासाठी निधी कमी पडला. हिरोजी इंदुलकरांनी पण बांधकाम थांबवलं नाही. स्वतःची दौलत गहाण टाकली पण किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं. आणि ज्या वेळेस महाराज आग्र्यावरून परत आले, हिरोजी इंदुलकरांना विचारलं, इंदुलकर बांधकाम कसं केलं? ते म्हणाले, महाराज अतिशय छान केलं. काय देऊ का म्हणाले तुम्हाला? बघा ते रक्तच वेगळं होतं. इंदुलकर असं म्हणाले नाहीत, महाराज ह्या बांधकामामध्ये 10% सुद्धा राहिले नाहीत, पुढल्या वेळेस 40%च्या आतलं बांधकाम सुद्धा घेणार नाही असं म्हणाले नाहीत. कारण ते रक्तच वेगळं होतं. एक नॅशनल कॅरेक्टर होतं, एक राष्ट्रीय चारित्र्य होतं माझ्या राजाने निर्माण केलेलं. ते महाराजांना एवढंच म्हणाले, महाराज ज्या वेळेस तुम्ही आपली स्वराज्याची राजधानी बांधाल ते राजधानी बांधायचं काम मला द्या. आणि काही दिवसानंतर राजगडावरून रायगडावरती स्वराज्याची राजधानी बांधायचं ठरलं आणि ते बांधकाम हिरोजी इंदुलकरांना दिलं. 2.5 वर्ष ते बांधकाम सुरू होतं. जर कधी तुम्ही रायगडावरती गेले असाल, मावळ्यांसारखे वर चढून गेले असाल तर 2.5 वर्ष ते बांधकाम सुरू होतं. राणी वसा जगदीश्वराचं मंदिर, महादरवाजा, हत्ती तलाव हे सर्व 2.5 वर्षामध्ये बांधकाम पूर्ण झालं. आणि ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज रायगड पाहण्यासाठी गेले, इंदुलकरांना विचारलं, इंदुलकर बांधकाम कसं केलं? ते म्हणाले, महाराज वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रू वर येऊ शकणार नाही. आणि एक दिवशी घटना घडली की गडाचे दरवाजे 6लाच बंद व्हायचे आणि एक हिरकणी नावाची गवळण होती, तिला खाली उतरायचं होतं. तिचं लेकरू खाली होतं. गडाचे दरवाजे बंद झाले तरी हिरकणी खाली उतरली. महाराजांना आश्चर्य वाटलं. इंदुलकर तर म्हणाले होते, महाराज वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रू वर येऊ शकणार नाही, मग हिरकणी खाली गेली कशी? महाराजांनी तिचा गौरव करण्यासाठी तिला पालखीमधून वर आणायला सांगितलं आणि हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. आणि त्यावेळी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना विचारलं, इंदुलकर तुम्ही तर म्हणाले होते वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रू वर येऊ शकणार नाही, मग हिरकणी खाली गेली कशी? नीट आहे का? त्यावेळेस हिरोजी इंदुलकरांनी दिलेलं उत्तर आहे, महाराज ती या महाराष्ट्राच्या मातीमधली आई आहे, लेकरासाठी काही करू शकते. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. हे माऊ
जगदीश्वराने दिलेलं उत्तर आहे महाराज. ती या महाराष्ट्राच्या मातीमधली आई आहे, लेकरासाठी काही करू शकते. पहा, महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना विचारलं, इंदुलकर काही देऊ का तुम्हाला? नकोच महाराज, मी तुम्हाला मागणार आहे, पण राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी मागणार आहे. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुरू झाला. महाराज ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पराक्रमानुसार काही ना काही देत होते. कुणाला ढाल, कुणाला तलवार, कुणाला घोडा. हिरोजी इंदुलकर असे कोपऱ्यामध्ये उभे होते. इंदुलकर तुम्हाला काय? इंदुलकर नाहीच. महाराज मी तुम्हाला मागणार आहे, पण ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनासाठी याल आणि पूर्वेच्या दिशेने बाहेर पडाल त्यावेळी मी तुम्हाला मागणार आहे. बघा, महाराज जगदीश्वराच्या दर्शनाला गेले आणि पूर्वेच्या दिशेने बाहेर पडले. इंदुलकर हातामध्ये असं एक दगड घेऊन उभा होते. महाराजांना म्हणाले, महाराज हा दगड इथं पायरीला लावायचा आहे. बघा, 3 पायरीचे दगड आहेत मायबापांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. 2 पायरीचे जे दगड आहेत ते आहेत पंढरपूरला, त्या आहेत भक्तीच्या पायऱ्या. आणि तिसरी ज्या पायरीचा दगड आहे ती आहे सेवेची पायरी, ती आहे रायगडावरती. 2 पायरीचे जे दगड आहेत ते आहेत पंढरपूरला. पहिल्या ज्या पायरीचा दगड आहे ती आहे माझ्या चोकोबांची पायरी. भगवान श्री पांडुरंगाच्या दर्शनाच्या आधी चोकोबांच्या पायरीवरती नतमस्तक व्हावं लागतं आणि चोकोबांचा भाव धारण करावा लागतो. माझा चोखा मेळा म्हणतो, ऊस डोंगा पर रसनवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगा पर नीर नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा पर भाव नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोकोबांचा भाव धारण केल्यानंतर दुसरी जी पायरी आहे ती माझ्या नामदेव महाराजांची पायरी आहे. माझे नामदेव महाराज म्हणतात, वैकुंठाचा मा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ. भगवंता मला वैकुंठाला नाही जायचं, मला तुझ्या या पायरीची चिरा बनव. लाखो भाविक ज्यावेळेस तुझ्या दर्शनासाठी येतील त्यांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावरती पडत राहू दे. आणि तिसरी जी पायरी आहे मायबापांनो, ती पायरी आहे सेवेची पायरी. ती आहे रायगडावरती आणि त्याच्यावरती काही अक्षर कोरली गेलेली आहेत आणि ती अक्षर आहेत हिरोजी इंदुलकरांची. आणि ती अक्षर आजही आपल्याला प्रेरणा देतात. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. कुठे गेली व एवढी एकनिष्ठ माणसं या महाराष्ट्राच्या मातीमधून? आज जर महाराज असते, विचार करा, आता ही उभा राहिलेले टाळकरी मावळे मावळे घ्या. ह्या मावळ्यांना म्हणले असते, इकडे बसलेले 2-4 मावळे, चला आज आपल्याला मोहीम काढायची, तर आत्ताचा मावळा काय म्हणला असता महाराजांना? महाराज आज जरा थोडी कणकणी आली, दुसरा मावळा बघता का? आता थोडी पॅरासिटामॉल गोळी घेतो, बायको जरा आज लयच ओरडते, महाराज जरा दुसरा मावळा घ्या. म्हणजे त्यावेळेस महाराजांसाठी जीव देण्याची स्पर्धा होती. आणि आज कशाची स्पर्धा आहे? गद्दारी करण्याची स्पर्धा. विठ्ठल 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 सावध झालो सावध झालो, हरी चालो जागरणा. जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजतसे. पळोनिया गेली झोप, होते पाप आडते. तुका म्हणे तया ठाया, ओल छाया कृपेची. तरुणपणामध्ये सावध होणं गरजेचं आहे. आणि सावध होऊन काय करायचं तर हरीच्या जागरणाला यायचं. बरं, हरीच्या जागरणाला आल्यानंतर तिथं काय असतं तर सगळ्यांनी निर्मळ मनाने हात वर करा, आपल्याला भजन करायचं आहे. विठोबा मागले मागले हात वर करा, हात वर करा, हात वर करा.
रघुमाई गोपाल गोपाल रघुमाई गोपाल गोमाई विठ्ठल माधा 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 विठ्ठल विठ्ठल माधा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माधा 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 विठ्ठल माधा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माधा विठ्ठल माधा मी विठ्ठलाचा विठ्ठल माधा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल विठ्ठल माधा विठ्ठल माधा मी विठ्ठलाचा विठ्ठल माधा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला ताली, ताली, एक साथ ताली. विठ्ठल माझा मी विठ्ठल 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 माधा 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 विठ्ठल माधा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माधा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठला बघा बरं कसं फ्रेश वाटलं. तरी जरा मोकळ्या मनाने टाळ्या वाजवल्या पाहिजे. कुणाचं कीर्तन असू दे, जरा टाळ्या वाजवल्यानंतर आपल्यात प्रसन्नता वाढते, हॅपीनेस वाढतो. ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि कधीतरी आई वडिलांच्या कष्टाचा, त्यागाचा, प्रेमाचा विचार करायला शिका. या जगामध्ये स्वार्थासाठी, सत्तेसाठी, पैशासाठी, कामासाठी आपल्यावर प्रेम करणारे आपल्याला हजारो मिळत जातील, पण निस्वार्थी वृत्तीने आपल्यावर प्रेम करणारे आपल्या आई वडिलांशिवाय या जगात आपल्याला कोणी मिळणार नाही. सावध झालो सावध झालो सावध झालो हाय सावध झालो सावध झालो सावध झालो सावध हरीच्या जागरणा हरीच्या जागरणा जे देवैन जे देवैन वा वा सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध
जागरणा जा जय जयकार गरज तस्य जय
हरी चालो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे. तरुणपणामध्ये सावध व्हायचं, हरीच्या जागरणाला यायचं आणि तरुणपणातच झालं पाहिजे. आजचा अभंग घेण्याचं कारण आहे, माणूस गेल्यानंतर आपण वर्ष श्राद्ध करतो, पण ज्यांचं वर्ष श्राद्ध यायचंय त्यांनी तरुणपणातच सावध झालं पाहिजे. आणि सावध होऊन काय करायचं तर हरीच्या जागरणाला यायचं. त्यामुळे तरुणपणामध्ये परमार्थ करा, हरीचं नामस्मरण करा. आणि आज कैलासवासी नामदेव भिकू जांभळे यांचाच प्रथम पुण्यस्मरण आहे. पहा, कष्टामधून हा संसार त्यांनी फुलवलेला आहे. अतिशय प्रेमळ कुटुंब आहे. त्यांच्यानंतर 5 मुलं 1 मुलगी. तसेच रामचंद्र जांभळे. आणि खरं तर जांभळ्याचं कुटुंब हित आहे हे ऐकून मला नवल वाटलं. आता त्यांचा आणि माझा परिचय कसा आहे तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. गेल्या महाशिवरात्रीला सिंदफळ येथे माझं महाशिवरात्रीनिमित्त कीर्तन होतं आणि आमचे रमेश जांभळे जे आहेत ह्यांना कळलं की जांभळ्याचे आपले कोणतरी महाराज आहेत आणि स्टेटसला त्यांनी व्हिडिओ पाहिला होता माझा. त्याच्यावरून त्यांनी कॉल केला. आता सिद्धटेक नगरमध्ये कर्जतमध्ये सिद्धटेक अष्टविनायक अष्टगणपती हे आमचं गाव आहे आणि तिथं पूर्ण गाव जांभळ्यांचंच आहे 75%. तर तिथं भरपूर लोकसंख्या आहे जांभळ्यांची, 1-2 हजारच्या आसपास जांभळे तिथं वास्तव्यास आहेत. आणि एवढं प्रेमळ कुटुंब आहे की महाशिवरात्रीच्या वेळेस आमची भेट झाली. त्याच्यानंतर लातूरला ज्यावेळेस आम्ही कीर्तनासाठी एकदा प्रसंगी आलो होतो, या कुटुंबाचं प्रेम पहा. त्यांनी मला 8 ते 10 महिन्यापूर्वी आधीच सांगितलं होतं, महाराज आपला कार्यक्रम तुम्हाला द्यायचा आहे आणि असा कार्यक्रम आहे, पण 8-10 महिने त्याला टाईम आहे. तर 8-10 महिन्यानंतर हे वर्षश्राद्धाचं पुण्यस्मरणाचं कीर्तन आज करण्याचा योग आला. कुठंतरी आपली माणसं भेटल्यानंतर वेगळाच आनंद असतो महाराज. असं प्रेमळ कुटुंब आहे. आणि कैलासवासी नामदेव भिकू जांभळे यांच्या आत्म्यास शांती मिळो एवढीच मी ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज सर्वांनी श्रोते वर्गांनी इथं शांत बसून कीर्तनाचा आनंद घेतला, श्रवण केलं. एकदा श्रोते वर्गासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसेच टाळकरी एवढी मंडळी बघितल्यावर आम्हाला जरा बरं वाटतं आणि सगळे कंबरला गमच्या बांधून उभा आहेत, ते अनेक आनंद वाटला. एकदा टाळकरी मंडळींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसंच मृदुंग, आता कसे थोडा मॉनिटर वगैरे लावला असतं तर अनेक आनंद झाला असता, पण आहे त्या परिस्थितीत तुम्ही जुळून घेतलं त्याबद्दल एकदा ह्यांच्यासाठी जोरदार सिस्टीमवाल्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तसेच ज्यांनी मृदुंगाची अशी साथ दिली, आता आवाज येत नव्हता तरी ताकद लावून वाजवलं असे आमचे अभिषेक महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. महाराज आपलं नाव काय? हा, विशाल महाराज. काय विशाल महाराजांनी काय जोरदार वादन केलं, एकदा जोरदार त्यांच्या टाळीस. तसेच आता इथं पण गायन सम्राट आहेतच. आता आमचे गणेश महाराज कदम यांनी उत्कृष्ट गायन केलं. तसंच त्यांना तोडीस तोड गायन. महाराज आपलं नाव काय? सनद महाराज. आणि दुसरे सनद, काय शब्द इकडे शेवट शब्दच आहे, थोडं घ्यायचं जुळून महाराज आपलं नाव काय? गोविंद महाराज. आणि सनातन महाराज. सनातन महाराज. सनातन. वा, हिंदू धर्माचं सनातन प्रतीक आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा, हे मस्त, अतिशय चांगली. आता काय होतं, आमचा गायक तरुण आहे आणि उगा तिकडे एखादं आता समजून घ्या ती जुळत नाही मेळ बऱ्याच जागेवर, पण तरी ठकास महाटक म्हणजे ही चुकीची पदवी थोडी म्हणजे अतिशय जोरदार गायन केलं. एकदा सगळ्यांसाठी जोरदार प्रेमाने टाळ्या वाजवा. आणि आमच्या जांभळे परिवाराचंही मी मनापासून धन्यवाद देतो. एवढ्या चांगल्या प्रकारचं नियोजन त्यांनी केलं. तसेच आमचे काका रामचंद्र जांभळे यांच्यासाठीही एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं खूप प्रेम आहे आमच्यावर. आमची गाडी कधी ह्या रोडने दिसली तर काकांचा आग्रह असतो, महाराज आम्ही 2 मजले बांधलेत, एका मजल्यात तुम्ही या ना आदनमधनं विश्रांतीला आणि काकांनीही सांगितले, आता कधी ह्या रोडवर आले उशीर झालं तर आपलं हक्काने घर आहे, कधीही घरी येऊन आपल्या वरचा मजला मोकळाच असतो म्हणले, विश्रांतीसाठी येत जा. म्हणजे अशी प्रेमळ माणसं भेटत नाहीत महाराज. आज फक्त बघा तुम्ही, ह्या जगात स्वार्थासाठी लोक आहेत. खरंच ह्या जांभळे कुटुंबाचं प्रेम. आणि ह्यांनी 10 महिन्यापूर्वी माणूस म्हणाय म्हणतो, महाराज घेऊ तुमची तारीख एखादी, पण
खरंच आपल्या जांभळ्याच्या वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला जांभळ्याचंच महाराज, आणि ती पण 400 किलोमीटर 350 किलोमीटरहून आलोय. लोक कन्फ्युज झाले असताना कधी महाराज झाला यांचा. पण झालं जोरदार, आवडलं ना कीर्तन सगळ्यांना. बस म्हणजे आवडलं म्हणजे टाळ्या झाल्या म्हणजे चांगलं झालं. तर सगळ्यांचं एकदा पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली
गरजत जय जयकार गरजत जेथे वैष्णवाचे भार जेथे वैष्णवाचे भार विठ्ठल जय जय विठ्ठल 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 कुंडली विठ्ठल